पिकलिया शेंदे कडे पण गेले, पिकलिया शेंदे कडू पण गेले, तैश्यामा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची पृष्टी झाली. ठव न ठव केला बाबा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका माने भाग्य या नावे जाणी जे, संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. विठाला 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 चरण सरोजं चंद्र नीलांबुदाभं, जगननेत पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा.
प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालू चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने आते भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु धावबा मोतीरामा. तुम्हा प्रार्थितो कीर्तनी रामनाम. तोरे धावोणी बुद्धी देई कीर्तनिया. मनोनी नमीमी तुमच्या लीन पाया. हाला विढाला पिकलिया शेंदे कडोपण गेले. पिकलिया शेंदे कडोपण गेले. तैश्यामा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. सर्वानंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत कीर्तन रूपे शिवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगमान्य श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवाची स्थिती सर्व श्रोत्याच्या पुढे दाखवलेली आहे. अभंगावर बोलण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं. या न्यायाने आज जो भजन कीर्तनादी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कैलासवासी थाऊरू रामा राठोड यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री बालाजी थाऊरू राठोड आणि राजाराम थाऊरू राठोड या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या पित्याच्या ऋणाईतून मुक्त होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आपल्या संस्कृतीमध्ये बरेच संस्कार असतात. त्या संस्कारापैकी हा एक राहिलेला संस्कार आहे. तसं तर संस्कारामध्ये मोडत नाही, पण हा एक ज्याला आपण विधी म्हणतो. काही कर्माचे प्रकार असतात. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म. तसं ही नैमित्तिक कर्म आहे. आजचं कीर्तन म्हणजे निमित्त आहे, वर्षश्राद्धाचं निमित्त आहे. आणि त्या निमित्त नित्यकर्म देवाची पूजा करणं, हरिपाठ म्हणणं, पूजा म्हणणं, देवाच्या दर्शनाला येणं, तुळशीला पाणी घालणं हे आपलं नित्यकर्म आहे. नैमित्तिक कर्म कधीतरी असतं. काम्य कर्म आपण सर्वजण कष्ट करतो, कुठली ना कुठली साधना करतो आणि त्या माध्यमातून आपलं जीवन जगत असतो. हे काम्य कर्म आहे. त्यानंतर निषिद्ध कर्म, जे कर्म करू नये ते कर्म निषिद्ध आहे. आणि काही प्रायश्चित्त कर्म आहे. प्रायश्चित्त कर्म म्हणजे जुन्या काळात म्हणायचे माणूस मांजर मेली किंवा मारली कुठे जावं लागायचं काशीला. आता पण कुणी गेलं का नाही, पण माणसं म्हणायचे काय मांजर मारली काशीला जावं लागते. प्रायश्चित्त कर्म आहे, प्रायश्चित्त घेण्यासाठी. बस असे कर्म आहेत. त्यापैकी नैमित्तिक कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्मासाठी वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन या राठोड परिवाराच्या वतीनं केलेलं आहे. आणि याच्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदंगाचार्य सद्गुरू मोतीराम महाराजांच्या परंपरेतली सात्विक आणि एकनिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपण आता ज्यांची चाल ऐकली हरिभक्त परायण किशन महाराज इसादकर, अतिशय उत्कृष्ट सुंदर अशी चाल म्हटली. आणि नेहमी आपल्या आवाजाला ओ देऊन ते आपल्या कार्यक्रमासाठी येत असतात. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आपल्याच परिसरातील जवळ असणारे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज तांदुळवाडीकर, अरुण महाराज तांदुळवाडीकर दोघं पण या ठिकाणी आज कीर्तनासाठी उपस्थित झाले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. हे बाल बिटका मृदंगाचार्य लहानपणापासून येतो आपल्याकडं. आता खूप सुंदर प्रगती होत आहे वरचीवर. कसं आहे, प्रॅक्टिस, अनुभवाचं ज्ञान खूप असतं ना. मला एक सांगतो का, आता किती अभ्यास करू द्या, किती बरं, मला अनुभव आहे त्याचा. सुरुवातीला नवीन नवीन तर 100% अभ्यास करायचा, वाचन करायचं. इथं आलं की 75% गळून जाते. कुणी बघा तुम्ही 75% डिलीट फॉर्मॅट.
आणि पण मग इथलं पक्क कधी होते माहिती का? अनुभव घेऊन प्रॅक्टिकली हे ज्ञान पूर्ण होत असतं. म्हणून का असं जे समजा कार्यक्रम वाढले ना, काय होतं की आपोआपच चिंतन होतं आणि अभ्यास होतो. नाहीतरी हे असलंच होतं बघा. तुम्ही चाळणीच आहे मोठीची मोठी. तसं ही सुद्धा मृदंग वाजवत असताना एकदा समजा 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा जर वाजवला तर प्रगती होती का? नाही. पण ही प्रॅक्टिस अनुभवातून ज्ञान आहे. लक्ष्मण महाराज, हे सुद्धा लक्ष्मण महाराज आहेत. तांदूळवाडीकर खूप सुंदर उत्कृष्ट मृदंगाचार्य. अल्पवयामध्ये खूप सुंदर असा आवाज मृदंगाचा बास आहे आणि ताल पण खूप आहे आणि ताकद आहे तेवढी काढतो. एवढं जितकी ताकद, जेवढी ताकद आहे तेवढी काढण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वेळेला मृदंगा इतकं वजन होतं, आता वाढले वाटतं जरा. असंही त्यानंतर आमचे यूट्यूब चॅनलवाले लाखा बंजारा TV यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर प्रसारित होतो, प्रचारित होतो. आणि एक म्हणजे एक विशेष अशी स्मरणीय गोष्ट राहते. कार्यक्रम संपून जाईल वर्षश्राद्ध, पण जोपर्यंत यूट्यूब चॅनल आहे तोपर्यंत हा कार्यक्रम यूट्यूबला शेव होऊन बसतो. कधी तुम्ही कोण्याही काळात जर समजा ओपन केलं की थोरू मामाचं वर्षश्राद्ध कधी होतं, हे सगळा कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबला दिसणार. तो प्रत्येकाला घरी बसून दिसणार आहे. त्यांच्या माध्यमातून हे कार्य होत असतं. सध्या विज्ञान युग आहे, प्रसार माध्यमाची अत्यंत गरज आहे आणि प्रसाराच्या माध्यमातून कुठलीच गोष्ट जाग्यावर थांबत नाही. एका देशाच्या काण्याकोपऱ्यात घडलेली गोष्ट ऑल महाराष्ट्रभर, भारतभर एका क्षणात प्रसारित होते. हे प्रसार माध्यमांचं काम आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, 2 चोपदार, आता बघितलं चोपदारात ताल कसं आहे, आज तरी जागा जास्त पाहिजे, त्यांनाही धन्यवाद. तसेच तुम्ही सर्व श्रोते मायबाप, सुज्ञ जाणकार श्रोते मंडळी, माता मौल्या, पुरुष मंडळ, तुम्हाला धन्यवाद. साऊंड सिस्टीम पण अत्यंत सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. अजून सुंदर बनवा म्हणजे अजून कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. आणि महत्वाची गोष्ट कशी बघा, बाहेरच्या गावाला कुठे कीर्तन करायचं म्हणलं ना, आहे ते मटेरियल वापरायला जमते. पण इथं म्हणलं की नवीनच माल काढावा लागतो. का माहिती आहे का? कारण 4 दिवसाला का 8 दिवसाला कीर्तन आहे बस. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आणि स्थिती दाखवणारा अभंग आहे. वैष्णवांची स्थिती, वैष्णवांची अवस्था कशा पद्धतीने होते. खरं भाग्य काय असतं, भाग्य कशाला म्हणतात. आता श्राद्धाचा कार्यक्रमाचं आपण वर्णन प्रत्येक वेळेला ऐकलेलं आहे. श्राद्ध का करावं, कुणी करावं, कुणी केलं, करावंच लागतं. ही पितरांना, पित्र वाट बघत असतात आपली. जर आपल्याला आपल्या पद्धतीनं, आपल्या परिस्थितीप्रमाणे नाही करणं झालं तरी मोठं राहिलं, पण घरचं विधी विधान मात्र करावंच लागतं. विधी आहे. नाही तर काय होतं, असे जर कर्म काही राहिलं, श्राद्ध राहिलं, मासिक राहिलं, 13वीचा कार्यक्रम, 14वा गंगा पूजन जर राहिलं, असं प्रमाण आलेलं आहे की त्याचा दोष लागत असतो. त्यालाच आपण पितृदोष म्हणतो. मग कधीतरी 4 वर्षाला 10 वर्षाला हा पितृदोष निघतोच. मग जावं लागतं नाशिकला 25,000 40,000 खर्चायला. त्यापेक्षा कर्म इथं संपून टाकायचं आपल्या पद्धतीनं. असं कुठल्याच समजा शास्त्रात सांगितलं नाही की लाखो खर्च करा, असं नाही. आपली परिस्थिती असेल तशा पद्धतीनं करा. नसेल स्थिती नाजूक असेल, घरच्या घरी पूजा करायचं, पिंडदान करायचं, एका माणसाला जीव घालायचं बस. पण विधान करावं लागतं. आणि अन्नदान केलेलं खूप चांगलं आहे ना. समजा आता हे कीर्तन आणि अन्नदान दोन्हीची जोड घातली ना की अन्न पवित्र होतं. पवित्र ते
पवित्र ते अन्न हरी कीर्तनी भोजन. पवित्र अन्न. आता कधी कधी आपण वर्ष श्राद्धाचं अन्न खात नाही, कधी गोड जेवणाचं खात नाही, बरोबर आहे ना. पण ऐका, समजा एखादा नियमच केला असतो तो भाग वेगळा, पण जिथं कीर्तन भजन आहे ते अन्न खाल्लं दोष लागत नाही असं तुकोबाराय म्हणतात. कारण आताच प्रमाण दिलं, पवित्र ते अन्न हरी भोजनी, हरी कीर्तनी भोजन, हे पवित्र अन्न होतं. म्हणून बघा तुम्ही, पुण्य सुद्धा, आता अन्नदान करणं पुण्य आहे बरं, जरी पुण्य असलं तरी पण अन्नदान शुद्ध पुण्यात मोडतं का? ऐका, अन्नदान नुसतं शुद्ध पुण्यात नाही, पुण्य आहे. समजा आता आपण तिरवीचा कार्यक्रम केला, भजन कीर्तन नाही केलं, अन्नदान केलं, पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. लग्नात अन्नदान केलं, पुण्य आहे, शुद्ध पुण्य नाही. मग शुद्ध पुण्य कोणतं? बस हेच. कोणतं? जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणून जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणून ज्याच्यात नारायण आहे ते पुण्य शुद्ध होत असतं. म्हणून या कार्यक्रमाला भजन कीर्तनाची जोड घालणं म्हणजे अत्यंत सात्विक कार्यक्रम आहे. नुसतं अन्नदान केलं रजगुणी झाला असता, अन्नदान सुद्धा तमोगुणी असते. बरं असते ना, तमोगुणी कधी असते माहिती का? हा, गोंधळ बिंदळ केल्यावरती अन्नदान कोणतं आहे? माणसं ती पण अन्नदान, पण हे सात्विक अन्नदान आहे. आणि सात्विक अन्नदानाला भजना कीर्तनाची जोड आहे. बस विशेष कार्यक्रम आहे. म्हणून हे श्राद्ध दशरथ राजानं केलेलं होतं. प्रभू रामचंद्र शरयूच्या काठावर केलं होतं. प्रभू रामचंद्राने स्वयंभू मनू शत्रुपारांनी दोघांनी मिळून केलं होतं. भल्या भल्यानी केलेलं आहे. का आजच्या दिवशी पितरांना आपल्या पुत्रांची काळजी वाटते. नवे नवे पितर पुत्रांची वाढ बघतात. काय म्हणतात माहितीये? ज्या वंशामध्ये पुत्र श्राद्ध कर्म विहित कर्म करत नाहीत, असं म्हणतात की हा पुत्र आमच्या वंशामध्ये कसा जन्माला आला माहितीये? कटा त्याचे करती पितर वंशे दुराचारी पुत्र झाला. पितरांना सुद्धा काळजी पडते असा कंजूसाने दुराचारी पुत्र आपल्या वंशात जन्माला आलो म्हणून. आणि म्हणून पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कर्म करावं लागतं. आणि अशा श्राद्धाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय अभंगाची स्थिती सांगतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवांची अवस्था नेमकं काय झाली. तसं तर जगद्गुरु तुकोबारायचे अभंग म्हणजे राजवाडा आहे. राजवाड्याला दार किती असतात? 4ही बाजूनं दारच असतात. तुम्ही कुठल्याही दारातून जा, वाड्यात प्रवेश आहेच. तसं हे 4 दरवाजाचा राजवाडा आहे जगद्गुरु तुकोबारायचा अभंग म्हणजे. पूर्व, पश्चिम,
दक्षिण आणि उत्तर. कुठल्याही दारातून जा, नक्की तुम्हाला घर सापडल्याशिवाय राहणार नाही. महाल त्याला आपण महल म्हणतो, महल सापडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजचा अभंग ना शेवटपासून सुरुवात आहे. कळालं ना? हे आता वरचे तर काय समजा दृष्टांत आहेत, पण खरा सिद्धांत काय खाली आहे. तुका म्हणे भाग्य या नावे मनिजे आणि संसारी जन्मिजे. खरं भाग्य कोणतं असेल? आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला भाग्याचं वर्णन करत असतो. प्रत्येक माध्यमातून माणसाचा जन्म मिळणे हेच भाग्य मोठं आहे. सर्वात मोठं भाग्य जर कोणतं असत, तुका म्हणे भाग्य या नावे संसारी जन्मिजे याची लाग. संसारात जन्माला येणं सर्वात मोठं भाग्य आहे. आणि आपण भाग्यवंत मंडळी म्हणण्यापेक्षा पृथ्वी तलावर जो माणूस म्हणून जन्माला आला तो भाग्यशाली माणूस. त्यानंतर दुसरं भाग्य आहे, माणूस म्हणून जन्माला आला पण त्यांना भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण होणे. त्याला आपण कोणती अवस्था म्हणतो? मुमुक्षु. मुमुक्षु अवस्था प्राप्त होणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे की नाही? प्रत्येक माणसं परमार्थाला लागतच नाहीत. असं म्हणतात ना की समजा कुंभाराने बनवलेले पूर्ण गाडगे एकाच कामाला जातात का? नाही. कोणी कोणत्या कामाला, कोणत्या कामाला. आता आंब्याच्या झाडाला भरपूर तोर लागला, अजून काय त्याच्यावर झाड आली नाही. आली फळावर आली का? फळं आली पण अजून काही परिणाम झाला नाही ना, काही असं धुई फिरली नाही म्हणा ना, अजून काही कुठला रोगराई पडली नाही. नाही तर शक्यतो झाडाला आंबे लागत, जर लागले तरी पूर्ण टिकत नाहीत, आणि जरी टिकले तरी पिकत नाहीत, आणि जरी पिकले तरी चांगले राहत नाही. तसंच मोहराची फळे लाई, 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 आली काही, आली काही, आली काही गळती, आली काही, आली काही, आली काही गळती, भगवत जयंती थोडी, भगवत जयंती थोडी. आली काही, आली काही, आली काही गळती, आली काही, आली काही, आली काही गळती, भगवत जयंती थोडी, भगवत जयंती थोडी. म्हणून आणि आता काय होतं माहिती, माणसं सावध राहील त्याच्यामुळं. आता झोपणार कोणीच नाही. नाही तर बघा झोपलात की युट्यूबला जातो बघा, विठाला विठाला. आणि खरं सांगू तुम्हाला, हे आता आपण म्हणतोय आपण आपल्या दत्तगुरूची स्थापनेचा कार्यक्रम होता, त्याला आता 21 वर्ष झालं, आणि ते आम्ही सहज अल्बम काढला होता एका दिवशी. तर सगळे माणसं अगदी आपले पंडितांना पवार, पंडितांना लटपटे, जी भरपूर माणसं अशी टाईट होऊन बसलेले, म्हणजे आठवणी राहतात. आणि खरं आहे ना हो, माणसं निघून जातात पण या माध्यमातून माणसं शिल्लक राहतात. पूर्ण सगळ्या माता मौल्या आम्ही बऱ्याच बघा असं माता मौल्याकडे पुरुषाकडे बघितलं, हे निघून गेले, ते निघून गेले, पुरा अल्बम खाली झालाय, माणसं गेलीत. पण ती ज्या वेळेला होती माणसं, मग असंच आहे ना, असंच होणार आहे. आपण सुद्धा अशीच फक्त फोटोत, सगळी माणसं फोटोत राहणार आहे तो बस, देखत सगळे निघून जाणार आहेत. लक्षात ठेवा. म्हणूनच आपण आपली आठवण ठेवायची, लक्षात ठेवा. कारण काय माहिती का, पृथ्वी तलावर माणसं चढला पुढं म्हणणार आहे, पुढं जावं लागणार आहे. पुढं आजोबा गेले, पंजोबा गेले, आपण वडील गेले, आपण जाणार आहेत. अजामेला पंजामेला बाप मसना गेला, अजामेला पंजामेला बाप मसना गेला, अजामेला पंजामेला बाप मसना गेला, अजामेला पंजामेला बाप मसना गेला.
बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी पै आले मोठे. ओ पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. कोणाला घाबरायचं माहिती, कोणालाच घाबरू नका. माणसं बरेच म्हणतात कोणाच्या मी बाप्पाला सुद्धा नक्कीच कोणाला घाबरायचं नाही, पण एकाला जरूर घाबरायचं. त्याला का घाबरायचं? कारण तुकोबाराने सांगितलं ना, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. कोणतं भय? भय म्हणजे काळ. बस. आणि काळ हा प्रत्येकाला येतो. आणि इतकं ऐका, बाकीची माणसं तरी तुमच्या नादाला लागायची नाहीत. समजा जरी लागले तरी एखादं नुकसान करतील. बरं, कोणते? बाकीची माणसं समजा कोणी आपला विरोधक असेल, वैरी असेल, एखादं नुकसान करेल, पैशाचं नुकसान करेल म्हणा, अजून काही एखादी थापडबुकी मारेल, हातापायाचं नुकसान करेल. जय श्री कृष्ण. बघा ऐका, हे असं असतं, कळलं का? आयुष्य कोणाचंच स्थिर नाही. पक्षी उडत आला आणि जागेवर गेला. विठाला विठाला दृष्टांत लक्षात ठेवा. असा काळ असतो, सावध आहे म्हणून नाही का? पण ते पक्षी भाग्यवंत आहे खरंच. जे माणसाला जमलं नाही, जसं टायूनं जमलं ते विठ्ठलाचं भजन करताना प्राण सोडलाय त्या पिचिमणीनं. म्हणून आहे का, हे यालाच म्हणायचं भाग्य. दुसरं कुठलं भाग्य असायचं आहे की नाही? तुकोबाऱ्या म्हणतात ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सो पार नाही. तुका म्हणे अंतकाळी ज्याच्या नावाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. बस असंच माणसाचं जीवन आहे. आणि याच्यापासून आदर्श घ्यायचा. कुठला दिवस आपल्या जीवनातला शेवटचा आहे माहिती नाही, म्हणून काळ डोक्यावर आला असं समजून परमार्थ करायचा. याला म्हणायचं मुमुक्षु अवस्था. प्रत्येकाला ईश्वर आवडेल असं सांगता येत नाही, पण त्याच्याशी आपण एकरूप व्हायला हवं आहे की नाही? म्हणून दुसरं भाग्य आहे ऐका. तिसरं भाग्य आहे, संत भेटत नाही, जरी भेटले तरी कृपा होत नाही, आणि जरी झाले तरी भक्ती ज्ञान वैराग्य आपल्याकडं तिन्ही गोष्टी एकदाच प्राप्त होत नाही. आणि जर झालं समजा तर मग त्यांच्यासारखा भाग्यवंत दुसरा कोणी नाही आहे की नाही? आता आपण भाग्य काय म्हणतो? संपत्तीला किंवा ऐश्वर्य वाढलं भाग्यवंत आहेत. कधी समजा 10-15 वर्षाला संतती झाली भाग्यवंत आहेत. घर मिळालं भाग्यवंत आहेत. शेती भाग्यवंत, गाडी सगळं भाग्यवंत नाही. हे भाग्यच नाही. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. 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 भाग्य तरी नो आपुल्या इकाले रवतीचा याद. आपुल्या इकाले रवतीचा याद. विकटवास बरा संतबाई निकटवास निकटवास आपुल्या इकाले रवतीचा याद. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा.
निकटवास बरा संता पायी. म्हणून खरं भाग्य संताच्या पायाजवळ जन्म मिळणं आहे. खरं म्हणजे माणसाचा जन्म आपल्याला मिळाला आणि तो श्राद्ध झाल्यानंतर मिळत असतो. जन्म कधी कधी लवकरही मिळतो, कधी कधी उशिरा मिळतो, पण जन्म मिळतो. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. माणसाचा जन्म भाग्यानं प्राप्त होतो आणि आल्यानंतर मग जीवाची स्थिती काय आहे ऐका. तसं तर माणसात बदल घडला आणि बदल म्हणजेच त्याला क्रांती म्हणत असतो आणि ती घडावी लागते. कधी कधी बदल सुद्धा बाह्य स्वरूपातला वेगळा आणि अंतरंगातला वेगळा. त्यातल्यानंतर तात्पुरता बदल वेगळा आणि कायमचा बदल वेगळा. आता या अभंगामध्ये कायमचा बदल झालेला आहे की नाही. आता जे आपल्याकडं ती काकडी असते बघा, त्याला आपण काय म्हणतो, हा कडूशनी, त्याला वाळूक म्हणतो. अगोदर जेव्हा हिरवगार असतं ना तेवढं एवढं कडू लागतं ते, पण ती जसं जसं त्याचं वय होत राहील म्हणजे ते वाढत राहील, पुन्हा ती हिरव्याचा कलर कोणता होतो, पिवळा होतो. आणि पिवळ्याचा पुन्हा शेंदाड होतो. त्याचा कलर कसा होतो पुन्हा असं तांबूस होता थोडा आहे की नाही, लालवट कलर होतो. आणि मग तीच कडू काकडी एवढी गोड होते. कारण गोड का होते माहिती का, त्या काकडीत बदल झाला. नाही तर तुम्हाला तात्पुरताही बदल असतो, कधी कधी काही काळापुरता बदल होणं ऐका. पुन्हा आता आपण बरोच बघतो ना, बरेच माणसं समजा आता आम्ही त्या इकडं राणीगावला गेलो होतो कथेला, आबाचं माहिती एरिया आहे तो. आणि कसं असतं ते स्मशान वैराग्य लक्ष्मी माहिती आहे ना, 4 वर्ष कथेला होतो. अशी 50 तरुण पोरं आले म्हणले महाराज आम्हाला सगळ्याला माळी घालायच्या. मी म्हणलं नका बरं, सांभाळून जरा. नाही 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 म्हणले, ती काळजीच करू नका तुम्ही, आता पक्क ठरलंय म्हणजे ठरलंय आणि आम्ही माळी घालणार म्हणजे घालणार. किती म्हणले, 70 जण. मी म्हणलं असं नका बरं, हे लय सोपं असतं. ते म्हणले महाराज कारण ती थोडं तिथं नंदराजा घरी आनंद झाला कृष्ण जन्मला, तालावर नाचायला बरं वाटलं, हे भजन पूजन बरं वाटलं, विना घ्यायला बरं वाटलं. 7 दिवसाचं आलं की वैराग्य. मी शेवट दिवशी त्यांना विनंती केली, बरं पक्का निर्धार जा असेल तर घ्या आला बरं. नाही 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 पक्का निर्धार आहे म्हणले. आणि तुम्हाला सांगतो तरी 20 जणांनी विचार केलाच, बाबा खरं आहे पुन्हा घालावं. 50 माळी घातल्या आणि फक्त मी काय केलं माहिती का, 7-8 जणांचे नंबर आणले. म्हणजे हे टेस्टिंग करायला आहेत का नाही. पुन्हा 8 दिवसाला फोन करा, आहे का नाही कुणी, 2 गेले बाबा. पुन्हा अजून 8 दिवसाला फोन करायचा, आहेत का, अजून 2 गेले. आपले नामदेव मदाराडे होते बा सोबत, तुम्हाला माझं खोटं वाटत असेल त्यांना विचारा. पुन्हा अजून महिन्याला फोन केला, किती राहिले महाराज, 10 गेले बाबा. असं करत करत शेवटी फक्त 3 राहिलेत. आता ते मात्र आहेत. जैसे निंबोळीचे पीक वरी गोड आतविख, तैसे राजस देख क्रिया फळ. बघा लिंबोळी दिसायला कशी दिसते, गोड, आणि जर खाऊन बघितली तर कडू आहे. हा ती याच, पण ही पण पिकलेल्या शेंदात नाही, या अली कडक आहे बस. ऐका म्हणजे हा बाह्यक्रिया वा, बाहेरून दिसायला अत्यंत हा वा अगदी योग्य ओवे. बाहेरून दिसायला कशी दिसली, गोड दिसली, पण आत कडू आहे. तसं थोडासा बदल होणं हातात पुरत आहे, पण कायमचा जे बदल असतो ना तो बदल मात्र पुन्हा बदल होत नाही. असा कुठं कारखाना आहे का आपल्या या भारत देशात ऊसाची साखर करणारा, काय म्हणलं मी, ऊसाची साखर करणारा कारखाना आहे का नाही. आता हे सगळे कारखाने ऊसाचीच आहेत की, तुमच्या नका उलट विचारलं का, ऊसाची साखर असते. आता मला याच्या उलट विचारायचे, असा कोणता कारखाना आहे का साखरेचा ऊस करणारच. साखरेचा
बनवणारा नाही, साखरेचा ऊस बनवणारा आहे का नाही बनत. याच्यापेक्षा बघा बरं, मला सांगा, जोपर्यंत लाकूड अग्नीत टाकत नाही तोपर्यंत ते लाकूड राहतं. एकदा लाकूड अग्नीत टाकलं पुन्हा ते लाकूड होतं का? नाही होणार, कधीच नाही होणार पुन्हा. एक माणूस लोखंडाचा विळा घेऊन गवत कापू लागला. विळा लोखंडाचा असतो की लोखंडाचा विळा घेऊन, नेमकं तिथं कुठंतरी परिस असेल, स्पर्श झाला. कशाला? लोखंडाच्या विळ्याला. स्पर्श झाल्याबरोबर ते लोखंडाचा विळा सोन्याचा झाला. पण ती माणूस होता भोळा, ती म्हणले काय झालं असेल बाबा, आणि माझा विळा पिवळा कस काय पडला? कुणीतरी नक्कीच आपलं डोकं तिकडे जाणार, कुणीतरी काही बाधा केली. काळा नुसता गुळगुळीत विळा होता, पिवळा कस काय झाला? पुऱ्या गावात गेला, हे विळा मला काळा करून द्या. एका जाणकार माणसानं सांगितलं, अरे पागल, विळा कशाचा होता? लोखंडाचा. झाला कशाचा? तुम्हाला पिवळा. पिवळा नाही, सोन्याचा झाला. ते तुला सोन्याचा? ते म्हणला कशाचा आहे? मला गरज नाही, मला पहिला लोखंडाचाच पाहिजे. आता लोखंडाचं होईल होय. तैसे प्राप्तीचे वेळी निदैवा आंधळेपणाचे डोळे, असती आपुले डोळे. क्या बात आहे, आपण झाला ऐक, निदैवा आंधळेपणाचे डोळे. अरे एखाद्याला परीस सापडला, धनद्रव्य सापडलं, त्याला डोळत नाही, आंधळा आहे. तसं झालं ना. काय सोनं सापडलं पण पुन्हा त्याची किंमत नाही, पुन्हा म्हणतो मला लोखंड झालं पाहिजे. होईल का लोखंड? एकदा परिसापासून लोखंडाचं सोनं झालं ते पुन्हा कधीच लोखंड होणार नाही. आता मला सांगा, माता मुलाला माहिती आहे, दूध तापवल्यानंतर काय होतं? त्याचं दूध तापवल्यावर काय होतं? काहीच होत नाही की तापवल्यावर. आता पुढचं आहे इथं, दूध तापवल्यावर त्यात जर गिरजण टाकलं तर दही होतं. लोणी नाही होत, डायरेक्ट दही होतं. पुन्हा दह्याचं काय होतं? काहीच होत नाही, केलं तर ताक होतं. आहे का? पुन्हा ताक झाल्यावर लोणी, लोण्यापासून तूप. आता किती भारी मशीन आणा बरं. आबा तुम्ही आणली होती ना एकदा, आबानं बोलली होती ती आरोची मशीन पाण्याची, 3 लाख रुपयाला होती ती. पण ती घेतली नाही, तर त्या मशीन मध्ये लय भारी पाणी होतं ते. ऐका, कुठून जरी मशीन आणली तरी तुपाचं दूध या जगात होईल का पुन्हा? कधीच होणार नाही. आणि जर झालं तर मग त्याच्यासारखा दुसरा शास्त्रज्ञ मोठा नाही, आणि भाग्यवंत दुसरा कोणी नाही. अजिबात बदल होत नाही. तसंच आहे, ज्या माणसाची वृत्ती परमात्माकडे निघाली, तुकोबाराय सांगतात, मला मानवाचा जन्म मिळाला, आणि जन्म मिळाल्यानंतर मी अगोदर पापी म्हणून जन्माला आलो. ऐका बरं, कधी कधी बघा प्रकार आहेत माणसाचे. राक्षस माणूस एक, पशु माणूस, माणूस माणूस, देव माणूस. ऐका, 4 प्रकार आहेत ना. त्यापैकी पहिला प्रकार आहे राक्षस माणूस. राक्षसा सुद्धा देव झाला, राक्षसाची सुद्धा माणसं झाली की नाही? आता मला सांगा, त्या जे वाल्या कोळी आपण वर्णन केले, ऐकलं ना, त्याचा इतिहास आता बराच वेगवेगळा आहे. पण किती मोठं राक्षसी कृत्य केलं होतं असं वर्णन आलंय बरं. म्हणजे ते पुराणात आहे की त्याने किती रांजण भरले होते? 7 रांजण माणसं मारून. आता असं इतका महात्मा नसणार आहे, पण आता वाचण्यात आलं, जाऊ दे. ऐका, 7 रांजण पापानं भरली, एवढे माणसं मारली, 7 रांजण भरली. आणि भरल्यानंतर मग त्या वाल्मिक म्हणजे वाल्या कोळ्याला कोण भेटलं? नारद मुनी. आणि नारद मुनीने सहज प्रश्न केला, एवढं पाप करतो कोणासाठी? त्यानं सांगितलं कोणासाठी म्हणजे घरी लेकरं आहेत, बायका आहेत. अहो सगळं माणसं एवढा उठाठेव कोणासाठी करतात? एकानं तुम्ही ऐकलं असेल, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आदे हाताले चटके मग मिळते भाकर. अजून एक, अरे संसार संसार जस कप बशीच घर बसी बसी जाग्यावर कपाची काय थोडी बेजारी आहे का? डुकर हाना, पाणी द्या, रात्री पाखर आणा, काय काय नाही, कष्ट करा, होते घरी आणून टाका, आणि मग बसी जाग्यावरूनच काम सांगणार. तेवढं वाटोळ होईल की जा आता. होय, बरोबर आहे की नाही? बसी बसी जाग्यावर कप फिरतो
दारोदार म्हणा घरोघर म्हणा फिरा तुम्ही कप आहेत ना आम्ही कपच आहेत की सगळे विठाला विठाला हे संसार आहे की नाही? संसाराच्या तापे तापलो मी देवा 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 करिता देवा कोण पासे करिताई सेवा कोण आठवले पाये मनवणी तुझे आठवले पाय करिता या देवा करिता या देवा कुटुंबाचे आठवले पाय मनवणी तुझे आठवले संसारात दुःख आहे प्रत्येकाला ते भोगावं लागतं होय की नाही म्हणून त्यांना प्रश्न केला कुणासाठी परिवारासाठी आपल्या सर्वांना कथा माहिती लेकरा बाळासाठी अरे पण हे प्रत्येक माणूस आपल्या कर्मामध्ये सामील असतं का तुम्हाला माहिती असतं पहा एवढा सिद्धांत उलटा आहे ना आपल्या जन्मामध्ये पतीनं केलेलं पुण्य पत्नीला आपोआप घरी बसून 50% मिळणार म्हणजे मिळणार बरं पतीनं केलेलं पाप पत्नीला भोगायची गरज पत्नीनं केलेलं पुण्य अजिबात पतीकडे येत नाही आणि पत्नीनं केलेलं पाप अर्ध पतीला भोगावं लागतं काय शास्त्र नाही लावून दिलं काय माहिती देवाला हे असला कोळ आहे म्हणून टपा कर्मात कुणीच कुणाच्या सामील होत नाही प्रत्येकाला आपापलं क्रियाकर्म साध्य करावं लागतं हे पण डाव्यानं केलं तर उजव्या हाताला भोगायची गरज पडत नाही मग पतीने केल्यावर पत्नीला भोगायची गरज नाही म्हणून एकच विचार करायचा आपली आपण करा सोडवणं संसार संसार बंधने जोडावे संसार बंधन जोडावे आपण पुण्य कमवायचं काम करा आपण पुण्य कमवलं आपल्या लेकरा बाळाच्या कामाला येईल पत्नीच्या कामाला येईल पण आपण कसलंही कर्म परिवारासाठी करावं पण भोगायला मात्र एकट्यालाच पुढं व्हावं लागेल बाकी सर्व परिवार आपण गजेंद्र मुख्याची कथा ऐकली ना गजेंद्र मोक्ष ऐकतो ना नेहमी भागवत कथेत एकट्याला भोगायचं होतं म्हणून देवाला प्रार्थना केली होती जो कोणी असेल ब्रह्मांड चालक आपणच आक दिल हाके ऐका करतो सर्वासाठी भोगावं लागते एकट्याला म्हणून आपण विचार करायचा जे आपल्याला चांगलं कर्म भोगायला लोक आणि परिवार तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपण कमवते आपल्या हातापायात ताकद आहे आपला खिसा गरम आहे तोपर्यंत सगळे तुमच्या पुढं करतील चहा देतील पाणी देतील नाही देतील तुम्हाला पाय चेपीत बसतील हवा घालतील लाईट नसल्यावर पण ज्या वेळेला तुम्ही सगळंच निघून जाणार तुमच्या जवळचं काही राहणार नाही त्यावेळेला तुम्ही 3 वेळाच म्हणायचं अरे चहा झाला का आवाज येणार मधून आम्हाला तेवढंच काम नाही तुम्हाला काय उठलं की झाला का चहा म्हणायचं असे शब्द ऐकायला येतील तोपर्यंत सावध होनी भजनी लागा देव करा
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. काल परवा आम्ही गावात कथा होती एक आता आहे चालू अजून आपलं काय माहिती त्यांना ते डोल्याचं येते म्हणून. एवढ्या माहित मुन्ना कोणाला तिकडं हा ते अवघडच तुम्ही होतो का हा त्यांना नाही माहिती आहे बघा ते आता हरिपाठात चाली तर कुठं देवा चाली आता हे असं म्हणलं मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी सावध होणी भजनी लागा ते माणूस असाची उठला ते आमच्या पुढं असे हात करूनच घाबराला त्यांना म्हणलं बायाला म्हणला ते म्हणले महाराज युट्यूब चालू आहे नाव हे घ्यालो गावाची मी विठाला विठाला जे गावाचं नाव घेतलं डिलीट करायचं हा तेवढं कर अवघड होतो ते म्हणतील आमच्या गावात घडली तिकडे सांगायला सत्य आहे ते काही खोटं नाही अजिबात मी खोटं कधीच सांगत नाही जे डोळ्यानं बघितलं ते असं हे वाद्यात ताकद सांगू लागलो आणि ते बिचाराचं देव जाणे खरं खोटं त्याला माहिती पण त्या वाद्यावर आलं म्हणून सावध होणी भजनी लागा आणि म्हणून त्या पुन्हा वाला कोळाला बांधून टाकलं नारद मुनीने परिवार कुणीच दुःखात सहभागी झालं नाही पश्चाताप झाला राक्षस माणूस देव झाला मला एवढं सांगायचं होतं पुढे पशु माणूस ऐका पशुची सुद्धा माणसं झाली पशु सुद्धा देव झाला आपल्या दैटण्याला घोडा देव झाला रामायणामध्ये जटायू काय झाला देव झाला होय की नाही तिकडं कुत्र्या सुनेगाव आहे कुत्रा देव झाला आज कुत्र्याला अभिषेक आहे होय की नाही हा पुण्यतिथी तेच अभिषेक चालू आहे सप्ताह चालू आहे कुत्र्याच्या आहे ना कुत्र्या सुनेगाव लोहा तालुक्यात आहे मला सांगा देव होतो पशु सुद्धा देव होतो म्हणून बऱ्याच ठिकाणी मेंढीचा देव आहे कुठेतरी मेंढीचा अभिषेक चालू आहे मेंढीला पशुदेव त्यानंतर माणूस देव आता मला सांगा सद्गुरू मोतीराम महाराज कोण म्हणून जन्माला आले माणूस म्हणून जन्माला मारुती महाराज भगवान बाबा माधव बाबा हे सर्व संत आहेत ना माणूस म्हणून जन्माला आले पण ते माणूस म्हणून गेले नाही आज प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या गावात मंदिरात सद्गुरू मोतीराम महाराज देव म्हणून बसले माणूस होते देव पाहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो देव बघायला गेले आणि देव होऊन बसले हे माणूस आणि पुन्हा देव माणूस संत महापुरुष देवाच्या अवतरण आले देव होऊन गेले हे 4 प्रकार आहेत तुकोबाराय सांगतात तसं आमची वृत्ती वाईट होती पण आम्ही भगवंताच्या कृपेनं कोण झालो अभंगाच्या पहिल्या सेंद कडोपण गेले तैश्यामा केले पांडुरंगे पिकलिया सेंद सेंद म्हणजे ते फळ आहे कडूपण निघून गेलं तैश्यामा केले पांडुरंगे
आमचं ना सर्व विकार बाजूला घातले आणि विकार बाजूला घातल्यानंतर वैष्णवाची अवस्था प्राप्त झाली आणि ती वैष्णव अवस्था प्राप्त झाली म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. बस त्याचं फल आज झालं. जन्माला माणूस म्हणून आलो पण अंगातले षड विकार निघून गेले. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोध लोभ हे तुझं निघून गेले. ऐका, शरीरात बऱ्याच वस्तू एकत्र आल्या जास्त झाल्या तर काय होतं माहिती आहे पा. शरीरामध्ये 3 वस्तू जास्त झाल्यास काय होते कोणते सांगू? कफ, वात आणि पित्त. कफ जास्त झाल्यावर दमा खोकलावं लागते. मग वात जास्त झाल्यावर कंबर दुख, गुडघे दुख, पाय दुख, सुजून बस पाय एक जोक आहे. वात जास्त झाल्यावर हात वाकडे पाय वाकडे. पित्त जास्त झाल्यावर पित्त. मला तुला माहिती पित्ताचं सांगा तुम्हाला असला त्रास होतो की ती बस प्रत्येकाला अनुभव आहे. कोणाला कफ जास्त असेल त्यांनाही अनुभव आहे, कोणाला वात आहे त्यालाही अनुभव आहे. पित्त प्रत्येकाला कोणता ना कोणता रोग आहे. मला आहे पित्तात लय त्रास आती जास्त झाल्यास काय होतं? आता काय होतं? चक्कर येऊन पडते, पाय बऱ्याच भानगडी वेगळे होतात. हे 3 गोष्टी. त्यानंतर ऐका, त्या शरीरातून अजून परमार्थात 3 गोष्टी घातक असतात. आपलं 3 प्रकारचे ताप शरीरातून निघाले पाहिजे. कोणते? आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. समाजात 3 माणसं नसावे. म्हणजे कोणते? नंबर 1 ला चोरी करणारा म्हणजे चोरी करणारा, नंबर 2 ला चहाडी करणारा आणि नंबर 3 ला व्यभिचार कर्म करणारा. शास्त्र सांगतं, शास्त्रातले प्रमाण आहेत 3 माणसं. त्यानंतर शरीरामध्ये 3 विकार नसावे. कोणते कोणते? काम, क्रोध आणि लोभ. या तिघांना जर एकीकरण केलं तर माणसाचा बुगाच. आपण बऱ्याच वेळेला प्रमाण म्हणले ना, कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतासी हरिहर, क्रोधाजी हरिहराची आबरू घेतो बैनाही त्यासे. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासे. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. मी आलो रायाचा असलंय ऐक नाही. म्हणून हे 3 कोणी बघा, काम येऊ द्या, क्रोध नाही. जोहार माय बाप वाटते. जोहार माय बाप जोहार. मी महाराजचा मी महार प्रमाण वेगळं आहे असं. म्हणून ती 3 विकार शरीरात नसावे आणि परमार्थात तर लई घात. या 3घानं लई घात मोठा केलाय. कामाने सुद्धा, क्रोधाने सुद्धा, लोभाने सुद्धा. एवढा तुम्हाला माहिती असेल, या 3 विकाराला मारण्यासाठी देवाला 4 अवतार घ्यावा लागले. रावण आणि कुंभकर्ण कामाचे अवतार आहेत. देवाला राम प्रभूचा अवतार घ्यावा लागला. कामाला जिंकण्यासाठी राम आहे. त्यानंतर शिशुपाल आणि वक्रदंत क्रोधाचे अवतार आहेत. त्याला मारण्यासाठी भगवान कृष्ण कन्याला यावं लागलं. आणि सर्वात जर विचित्र असेल तर लोभ. या लोभामुळे हे दोन्ही येतात. आणि लोभ कुठून तयार होतो? आणि तुम्हाला माहिती असेल लोभापासून काय तयार होतं माहिती का? एकदा ऐकलो होतं आपण, पापाचा बाप कोण आहे? लोभ. पापाचा बाप लोभ आहे. लोभामुळेच पाप जन्माला येतं. मग ते कसलाही लोभ असू द्या, लोभ अंतकरणात आला की पाप जन्माला येतं. म्हणून ही 3. आणि लोभाला मारायला ऐका, कामाला मारायला 1 अवतार, क्रोधाला मारायला 1 अवतार, पण लोभाला मारायला मात्र 2 अवतार घ्यावं लागतं. आहे की नाही? लोभाचे अवतार कोण आहेत? लोभाचे अवतार आहेत हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. माणसाचा लोभ 4 हाताने वाढते. माणसाच्या खिशात जर 100 रुपये असले तर उद्या किती असं वाटतं? सांगा की. 200 म्हणा, परवा 500, पुन्हा 1000, पुन्हा 2. लक्ष्मणचं माप जरा हळूहळू चालायला लागलं. इतकं हळू जरा पटकन 2. पण हे जे आहेत की नाही, म्हणजे लोभ वाढत जातो. लोभानं लोभ वाढत जात असतो. म्हणून लोभाला मारण्यासाठी देवाला 2 अवतार घ्यावा लागतो. आणि ते दुसरे कोणते? तर भगवान वराह 1 आणि दुसरा नरसिंह. 2 अवतार घ्यावं लागले देवाला. म्हणून बघा तुम्ही बऱ्याच वेळेला लोभानं नुकसानच होतंय. तुम्हाला माहिती असेल, ऐकलं असेल कधी, एका गरीब माणसाच्या मुलीचं लग्न होतं. गरीबाचे पैसे कोणी देना काय नाही, कुठून तरी आणावं लागतील. एका माणसाकडे गेला, सावकाराकडे, साहेब
मुलीचं लग्न आहे, भांडे द्या ना. त्यांच्याकडे सगळेच भांडे होते त्या जुन्या काळात. बरं, सोन्याचे भांडे, चांदीचे भांडे, लोखंडाचे भांडे, जर्मलचे भांडे. ते म्हणले कोणते पाहिजे? काही नाही, जर्मलची चालतात आपल्याला, मुलीचं लग्न आहे. बरं, पण तुम्हाला एकट्याला नाही देणार, मग कुणीतरी साक्षीदार घेऊन या. आता कुठला साक्षीदार आणा म्हणजे का? तू जर पैसे नाही दिले त्याच्याकडून घ्यायचे मला. त्याला नाही काय म्हणतात, जामीनदार. हो, जामीनदार घेऊन या. एक जण कसा तरी करून नेल्यानंतर आता त्याला 4 मुली होत्या. एकीचं लग्न लावलं. आता म्हणला दुसऱ्या वेळा काय करावं बाबा. त्यानं पण आयडिया केली. दुसऱ्या वेळेला भांडे आणले, पण आणले होते 5, नेऊन दिले 8. किती दिले आगाव? आणि मग ते भांडे देणारा दुकानदार म्हणले मी तर 5 दिले होते. अहो दिले 5, पण काय सांगावं, लय कमाल झाली. दुकानदार काय झालं? आमच्या घरी गेलं की तुमचे भांडे जन्माला आले, त्यांना 3 पिले दिली. ते म्हणलं वा 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 वा. ते म्हणलं हे बहुतेक माणूस मूर्ख आहे, भांडे कुठे जन्माला येत असतात का? पण जाऊ द्या ना, आपल्याला 3 भांडे आले की जन्माला आले का मेले का? त्यानं लोभात म्हणलं हरकत नाही, तुला किती मुले असू दे, जेवढे लागते तेवढे. पुढच्या वेळेला 15 भांडे मागितले, त्यानं 16 दिले. याने 3 वाढवून दिले. आता 3ऱ्या मुलीचं शेंडेफळचं लग्न होतं. तो म्हणला दुकानदार, यावेळेला आपल्या शेवटच्या मुलीचं लग्न आहे बरं, लय आवडीने लय लोक मोठे येणार आहेत भरपूर, मग सोन्याचे भांडे पाहिजे. त्याने विचार केला, बर आता तर 3 वाढतील अजून. लोभ सांगवलं, लोभ. हरकत नाही, किती लागतील तेवढे घेऊन जा. तेवढ्याला होते बरं, आताचा हिशोब करताल तुम्ही. आताचा नाही करायचा हिशोब, आता ती बघायला भेटणार. हा लगेच त्यावेळेला हा घेऊन जा. सोन्याचे भांडे आणले. आणल्यानंतर लग्न झालं. 4 दिवस माणूसच येईना. दुकानदार म्हणते अरे भांडे घेऊन गेलो कसं येईना. नोकर पाठवला. ते म्हणले कुठं गावाला गेलं म्हणत. दुसऱ्या दिवशी पाठवलं, 4थ्या दिवशी आलं आणि रडतच आलं ते 5व्या दिवशी. दुकानदार म्हणले काय झालं? दुकानदार लय घात मोठा झालं काय? तुम्ही दिलेले सगळेच भांडे मेले. म्हणला काय पागल आहेस का रे? आणि भांडे कुठं मरत असतात का? ते म्हणाला जे भांडे जन्माला येतात ते मरतात सुद्धा. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, आपल्या लोभानं घात केला, म्हणून लोभ घात कर असतो. विठाला विठाला आणि बघा या 3 विकाराला घालणं सोपं नाही. तुकोबाराय सांगतात, मला देवानं कृपा कधी केली हे माझ्यातले विकार घातले. आता ऐका, मला माहिती असं एवढं फक्त पाहायचं आणि 1:10 कमी असतं ना. बरं, आता 10 मिनिटाचा टाइम राहील आपला. ऐका, विश्वामित्र कोण होते? राजर्षी. आणि त्यांच्या विरोधात कोण होतं माहिती? वसिष्ठ मुनी. वसिष्ठ मुनी काय होते? देवर्षी. एक राजर्षी, एक देवर्षी. एकदा काय झालं, 1000 सेना घेऊन राजा होते ना विश्वामित्र, जंगलात गेले आणि वसिष्ठ मुनीच्या आश्रमात गेले. वसिष्ठ मुनीनं म्हणले या महाराज या. आलोच आहे. झाला का स्वयंपाक तयार? तिकडे झाला का बोलू? झाला का नाही? हा मग जमलं. दोन्ही एकदाच विचारलं बरं. हा म्हणजे तिकडचं झालं पाहिजे की. झाला तयार? म्हणले हो. जेवायला बसा. विश्वामित्र अभिमानानं म्हणले जेवायला बसा नाही, 1000 माणसं आहेत, स्वयंपाक किती आहे? त्यांनी दाखवले पातेले, एवढा 3 होते. म्हणले काय पागल आहेत तुम्ही? अरे मला एकट्याला सुद्धा पुरणार नाही. ते म्हणले जेवायला बसा, जर नाही वाढलं तर पुन्हा शाप देऊन जा. जेवायला पंगत बसवली आणि वसिष्ठ मुनीकडे कोण होतं? कामधेनू गाय. तिचं नाव होतं नंदिनी. आणि ती नंदिनी दारात बांधलेली. जेवायला पंगत बसल्याबरोबर कामधेनूंची प्रार्थना केली, नंदिनी पंचपक्वान्नाचे ताट तयार दे. डायरेक्ट तयारच करून दे, ताटावरच बोलू आता. इथं पत्राळ्या वाढायचं नाही ना, काही नको, बप्पे सिस्टीम देऊन टाकू बस. 1000 ताट तयार. आणि मग ते जेवायला वाढले. पंचपक्वान्नाचे ताट वाढल्यानंतर विश्वामित्र विचार करतात, अरे बापरे, आपल्याकडे एवढं मोठं राज्य आहे, पण 10 मिनिटात 1000 माणसाला कधी स्वयंपाक करणं झालं नाही. केला असेल कसं? आले महाराज काय तुमच्याकडं तर कुठं शिद्याचे पोते दिसले नाही, कुठं आचारी स्वयंपाकाला लावलेले दिसले, गॅसच्या टाक्या दिसल्या नाही. म्हणजे मग पाणी टँकर काहीच दिसलं नाही. स्वयंपाक झाला कसा? ते म्हणजे ह्या माऊलीची कृपा आहे. कोणत्या? नंदिनीची. डोकं फिरलं ना त्याचं. बर मग एक काम करा, काय तुमच्यासारख्या महात्म्याला काय करायची गाय? मला देऊन टाका. लोभ सांगालो, मला देऊन टाका. नाही नाही द्या. नाही नाही गाय नका. तुम्ही काही मागा पण गाय नाही देणार. मी तपश्चर्या करून आणली, द्यावं लागल. नाही देणार महाराज, तुमच्या पाया पडतो पण गाय मागू नका. नाही दिली तर शिक्षा करल. म्हणजे करा. 1000 सैनिकाला सांगितलं पकडा रे गाईला.
चला घेऊन आपल्या आश्रमाकडे. लगेच वसिष्ठ मुनी विनंती केली, नंदिनी तुझं रक्षण तू कर. रक्षण कर म्हटल्याबरोबर यांच्या हातात शस्त्रास्त्र होते. 2000 सैनिक नंदिनीनं सोडले. सगळ्या सैनिकाचा नाश करून टाकला. आणि मग विश्वामित्राने विचार केला, रागात क्रोध होता बरं अगोदर, बस इतका क्रोध होता, विचार केला बस आता इथून पुढं आपण राजा असून काय उपयोग आहे, एका साधूनं गायीच्या माध्यमातून आपल्याला हरवलं. बस राज्याचा त्याग केला. 1 नाही 2 नाही 20,000 वर्ष तपश्चर्या केली. बस 20,000 वर्ष तपश्चर्या केली. लोभाला जिंकलं, डोक्यातलं काढून टाकलं. आता ऐका, तपश्चर्या करायला बसल्या बरोबर इंद्राला काळजी सदा आपल्या पदाची. त्याच्यामुळे तपश्चर्याला कोणी बसलं की इंद्रदेव कोणाला तरी सोडतात. विश्वामित्र तपश्चर्या करायला बसल्या बरोबर एक सुंदर मेनका पाठवून दिली. पुणे इंद्रदेवानं. आणि पाठवल्या बरोबर ती मेनका पायात घुंगर बांधून नाचू लागली. घुंगराचा नाद लय खराब, घुंगर लय ताल. आता घुंगर बंद झालेत. बऱ्याच माणसांनी घुंगरामुळं 50-50 एकर जमिनीला बुक्का लावल्या. घुंगरामुळं ती घुंगर आवाज आला कानावर, आणि कानावर घुंगराचा आवाज आल्याबरोबर डोळे उघडले. अरे बापरे, काय सुंदर. काय नाही, माझ्यावर लग्न करा महाराज. गेली तपश्चर्या पाण्यात. हो चला करू. लग्न करायला तयार झाले आणि लग्न केलं. आणि एक तिच्यापासून शकुंतला नावाची मुलगी. ऐका, शकुंतला नावाची मुलगी झाली. पण विचार केला, सोडलं का कोणाला? आमचे आनंद संप्रदायात पद आहे बघा, करमान कोणा नाही सोडलं रे, विश्वमित्राला मेनकेनं ओढलं. हे झालं आता. पण पुन्हा अजून 20,000 वर्ष तपश्चर्या केली. किती झाली आता? 40 झाली. पण अजून एक विकार राहिला होता. विचार केला, कोणता? काम राहिला आता. ऐका, हा नाही, क्रोध राहिला. कामही झाला. काम तर हरले ना आता कामाला, कारण बायका लेकराचा त्याग केला, कामाचा नाश केला आणि स्वतः तपश्चर्या करून राजर्षी बनले. बायका लेकरात त्याग म्हणजे लोभालाही जिंकलं आणि कामालाही जिंकलं. आता राहिले कोण? क्रोध. मग काय झालं, एकदा ते इंद्रदेव विचार करतात, 40 वर्ष झाले, 40,000 वर्ष, अजून तपश्चर्या बसला बाबा. आणि आता जर तपश्चर्या पूर्ण झाली नक्की आपल्याला तो हरवल्याशिवाय राहत नाही. अजून रंभा पाठवली. पण आता मात्र सावध आहेत बरं. विचार केले, एकदा फसलो म्हणून काय डबल नाही फसणार. आता रंभेला सांगितलं, रंभे आता जर पुढे येशील तर जाळून टाकील. म्हणल्यावर रंभा निघून गेली. पण पुन्हा पश्चाताप झाला आणि क्रोधावर विजय प्राप्त करण्यासाठी 20 वर्ष तपश्चर्या केली. 20 किती झाले? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा या तिघावर पाणी सोडलंय. तेव्हा तुकोबाराय सांगतात, माझ्या या तिन्हीला मी जिंकलं. आणि जिंकल्यामुळे आता काय झालंय? काम क्रोध लोभ निमाले ठावीची. काम क्रोध लोभ निमाले ठावीची.
कडूपण गेली ते श्यामा केली पांडुरंगी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची तेने आनंदाची सृष्टी झाली. विठोबा टाळी 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 वाजत नाही बाबा. कस काय झालं संपलं आता. अजून काही सुरुवात झाल्यापासून वाजली नाही. विठ्ठल नाही टाळी वाजली नाही. एकदा वाजू दे ना. टाळा टाळी होऊ देऊ नका ना. विठोबा रखुमाई टाळ टाळ वा आता टाळी. टाळी भाग्य नावे जाणी जे सारी जन्मी जे याची लागी यालाच तर भाग्य म्हणायचं. या सर्व वस्तूचा विकाराचा त्याग करून भगवत प्राप्तीचा आनंद प्राप्त करून घ्यायचा. अशी स्थिती आज झाली असं तुकोबाराय सांगतात. पिकली या सेंदे कडूपण गेले ते श्यामा केले. एकच महत्वाची गोष्ट 5 मिनिटाचा विषय सांगावा लागतो. सांगायचा आहे, सांगत राहावं लागणार आहे. अत्यंत आवश्यक गोष्टी पुन्हा 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 सांगाव्या लागतात. होय की नाही. तंबाखू सोडा पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल का नाही. सोडते हळूहळू पण म्हणावं लागेल का नाही. बस तसं आज पितृकर्म आहे. वडिलाची वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि या निमित्तानं आपले बाबा आपले वडील आपल्या डोळ्याच्या समोर दिसावे. का कारण हे सांगणं अत्यंत गरजेचं सध्या तर झालंय. बघा तुम्ही फेसबुकच्या या माध्यमातून बघतोय आपण कशा काय व्हिडिओ असे काही असे व्हायरल होत आहेत की. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट वृद्धाश्रमाची संख्या वाढली. खूप वाढली संख्या. साधंही कारण झालं की म्हातारा माणूस म्हातारं जनावर लगेच माणसं नकोशी वाटायला लागली. आहे की नाही. आम्हाला लहानपणी कविता होती बघा एक. म्हाताऱ्या बैलाचं आत्मवृत्त. ते बैल शेतकऱ्याला म्हणायचं तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी आता उतार वयात नाही गरे ओढवत 4 पाऊल नांगर नको म्हणू सवंगाळ नको म्हणू सडंगर. म्हातारा बैल काय म्हातारी माणसं काय. हो डंगराशी बोलणार काही माणसं माय बाबा. नको म्हणू सवंगाळ नको म्हणू सडंगर. आई बाबा ज्या स्थितीला आहेत त्या स्थितीला आपल्यालाही जायचे. आपल्यालाही म्हातारा व्हायचे. लक्षात ठेवा. खूप आशेनं जीवन जगतात ते आपल्या लेकराकडे बघून.
त्यांना वाटतं आपण जसं आपल्या लेकराचं थाटामाट एक वस्तू कमी नाही पडू दिली मायबापानं कधी. प्रत्येकाला अनुभव आहे, हे काही शास्त्रातलं नाही, सांगायचं नाही, अनुभवाचं ज्ञान आहे. अहो स्वतःला कपडे नसतात फाटलेले, पण लेकरानं मागितल्यावर मायबाप कसंही करून कपडे देतात. पण स्वतः फाटकी घालायची, पण लेकरानं मागितलं त्याला शाळेला जावं लागतं, त्याला घेऊन द्यायची. बघा तुम्ही बऱ्याच बापाकडे मोबाईल असले एवढे डिबरे आहेत, है की नाही? त्याला कधी रेंज यायली तर कधी येईना, बस असलं एवढंच. आणि मुलाला 22,000 25,000 30,000 मोबाईल घेऊन दिला बापा. मग एवढी आपली इच्छा आकांक्षा पूर्ण करतात, मग लक्षात नसलेला बाप आपल्या लक्षात का येऊ नये? आपल्यासाठी ज्यानं हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, राब राब राबतो, रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, एक डोळ्यापुढे ठेवतो फक्त आपल्या बाळाचं हित, एवढाच उद्देश मायबापाचा असतो. याच्यापेक्षा काही जगत नाहीत ते आपल्या लेकरा बाळासाठी, बाकी कोणाचा विचार करत नाहीत. लक्षात ठेवा. बाळाच्या कुणी जर केसाला धक्का लावू लागलं तर सगळ्यात अगोदर तळपायाची मुंगी मायबापाच्या मस्तकाला जाते. आपल्या लेकराला कोणी शिवीगाळ दिली तर बापाला राग येतो. याच्यापेक्षा मोठा पाठिंबा दुसरा कोणी नसतो. लक्षात ठेवा. सर्वात मोठा जर पाठिंबा कोण असेल तर सर्वांचा बाप आहे. म्हणून कधी जर आपल्याला कोणी वाटायला आलं, कोणी जर आपल्याला वाईट म्हणत असेल, कोणी जर त्रास देत असेल तर सर्वात अगोदर राग बापाला येतो, बाकी पुन्हा येतो चुलत्याला. बाप करी जोडी लेकराचे वडी, बाप करी जोडी लेकराचे वडी, बाप करे करी जोडी लेकराचे साठी, आपले कुर्बानी एकाएकी गेला मिरासीचा धनी. आणि म्हणून हा मिरासीचा धनी गेल्यानंतर माणसाला किंमत कळते, पुन्हा पोरका होत असतो माणूस. म्हणून अशा आपल्या देवतुल्य मायबापाला या कार्यक्रमाचा एवढे संदेश आहे. देवतुल्य मायबापाला देवच म्हणायचं, कारण ते देवापेक्षा कमी नाही. जी इच्छा देव पूर्ण करतो तीच इच्छा मायबाप पूर्ण करतात. तुम्ही फक्त असं लहान चेहरा करून आपल्या आईला बापाला एखादी वस्तू मागा, जीवाचं रान करतील पण ती वस्तू नक्कीच आणून देतील. मग देवापेक्षा कमी नाहीत मायबाप आपल्यासाठी. त्या मायबापाची किंमत करायची, कारण प्रत्येक माणसाला कलियुग आहे. आपण कोणाच तरी मुलगा आहेत, आपल्याला सुद्धा मुलं आहे, आपल्यावर सुद्धा तशी वेळ येतो. काय सांग, कालच एक आणि काही काही आता जे काल्पनिक व्हिडिओ टाकतात ना, संदेशासाठी टाकतात. एक व्हिडिओ असा होता, एक आता आई समजा म्हातारी आणि त्याची पत्नी आणि एक छोटी मुलगी त्या माणसाला, नोकरदार माणूस. ती काय म्हणते माहिती आहे, आई काही करा, तुमच्या आईला सारखी कुरकुर करायची सवय लागली, सारखं खूप त्रास द्यायला लागली मला. मग मी नाही राहणार आता घरी. आता जर आई बोलली तर मी सरळ माहेरी निघून जाणार. तुम्हाला मी पाहिजे का आई पाहिजे? शहाणा माणूस होता ते, अति शहाणा. तुम्हाला जाऊ दे, म्हातारी तर म्हातारी झाली, बोलतो मी संध्याकाळी. आईला बोलायला गेलं. आईला म्हणलं, आई तुला शांत राहा वाटत नाही का जरा? आई म्हणली, झालं काय बा? काय व्हायचं काय? दररोज तेच ऐकत बसू का मी? एक काम कर, काय 2 आश्रम आहेत आपल्या बाजूला, मग तू तिथं राही. काय नाही, तुला जे लागल ते मी देतो, काही मागतो मी द्यायला तयार आहे. पैसे माग, पैसे देतो, तुला लागल ते आणून देतो, पण तिथं राहतो. आई म्हणली, तुझी इच्छा बाबा, तुला जर मी नको वाटत असेल तर हरकत नाही, मला आश्रमात नेऊन ठेव.
बर चल मग लवकर भर तुझी बॅग. आईनं जड अंतकरणाने बॅग भरायला चालू केली. मुलगी छोटीशी लिहित बसली होती. लिहित असताना मुलीनं सगळं बघितलं, छोट्या मुलीनं. आणि मग त्या मुलीची आई म्हणते, आटपा लवकर, गाडी तयार करावं. बरं. आणि मग ते दोघं तयार झाल्यावर छोट्या मुलीनं सांगितलं, बाबा मला पण यायचंय. तुला कशाला? मला आश्रम बघायचा आहे. म्हणलं तुला काय बघायचं आश्रम? नाही मला आश्रम बघायचा. अरे कशासाठी? मला आश्रम याच्यासाठी बघायचा की कुठं आहे, कशी व्यवस्था आहे, मला बघावं लागेल ना. का? कारण तुम्हाला पुन्हा तिथंच ठेवायचं ना. आणि हे म्हणल्याबरोबर त्या पतीनंही आणि पत्नीने खाली मान घातली, माईचे पाय धरले, विचार केला आपण जर या मुली देखत यांच्याशी असं वागाव तर नगदीच अजून 10-5 वर्षाला ती वेळ आपल्यावर येणार. त्याच्यापेक्षा सावध होणी भजनी लागा. म्हणून सावध व्हायचं आणि आपल्या माता पितांची सेवा करायची. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव असं जाणून सेवा करायची. झाली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित.